नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे वेडनेसडे आणि आम्ही बनवणार आहे ग्रीन चिकन बिर्याणी। तर माहिती नाही तुम्ही ट्राय केली की नाही केली, तर चला तुम्ही माझ्यासोबत बघा आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा। तर मी तुम्हाला सांगते आता साहित्य काय काय घेणार आहे आपण। तर इकडे 1 ग्लास राईस घेतलेला आहे, मी आणि सिस्टर्स आहे, सो दोघींसाठी 1 ग्लास पुरेसा आहे। त्याने याच्यामध्ये घेतलेले आहे मी चिकन, ते पण पावशरच आहे, स्वच्छ धुवून त्याला घेतलेला आहे। आणि आता मी मसाले दाखवते तुम्हाला। तर आपल्याला आता सामान लागणार आहे ग्रीन बिर्याणी बनवण्यासाठी। खूप कमी सामान आहे, जास्त सामानाची काही गरज नाही आहे तुम्हाला। तर कांदा, टोमॅटो, लिंबू, मिरची आणि हे हिरवा मसाला बनवण्यासाठी हे सगळं लागणार आहे आपल्याला। हे पण आहे ते लिंबू, थोडंसं लिंबू इकडे, देन दही आणि अद्रक लसूण पेस्ट आहे, ती मी दाखवते। तर मी पुदिना लास्ट टाइम आणलेला बाजारातून, त्याला मी व्यवस्थित पॅक करून ठेवलेला, म्हणून तो थोडा जिवंत आहे, व्यवस्थित आहे, दिसत आहे। देन इकडे घेतले कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता। तर आता आपण घेणार आहे हे सगळ्याचं वाटण करणार आहे। तर वाटण करण्यासाठी मी घेते आता इथे मिक्सरचं टोपण। तर आता मिक्सरमध्ये सगळ्यात पहिले आपण टाकूयात मिरची, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। नंतर ना मी टाकते कढीपत्ता, देन ॲड करते कोथिंबीर। हे ग्रीन चिकन बिर्याणी असल्यामुळे काही बिंदास्त तुम्ही सगळं ॲड करू शकता याच्यामध्ये, कारण कोथिंबीर पण तेवढीच लागणार आहे। आणि पुदिना आहे तर बेस्ट आहे, बिर्याणीला खूप छान अशी चव येते। तर मी एवढा पुदिना टाकते त्याच्यामध्ये। आणि आता ह्याच्यावरती मी टाकणार आहे दही टाकून घेते। तर मला वाटतं इतकं बस होईल, तर इतकं दही बस आहे। देन मी आता ह्याच्यात ॲड करते जिंजर गार्लिक पेस्ट। आणि आता मी रेडीमेड वालीच ॲड करते। तर हां, एवढी बस होईल आपल्याला। आणि त्याच्यामध्ये आता मी ॲड करते मीठ, हे बघा। तर ह्याचं पटकन असं मी वाटण बनवून घेते, जेणेकरून मी त्याच्यामध्ये चिकनला मॅरिनेट करू शकते। चला, तर ह्याचं पहिले वाटण बनवून घेऊयात। तर वाटण बनवते आणि पटकन मी परत दाखवते तुम्हाला। तर आता मी छानसं असं वाटून घेतलेलं आहे, मी दाखवते। हे बघा, छानसं त्याचं वाटण तयार झालेलं आहे। तर आता हे आपण मिक्स करणार आहे चिकनमध्ये। तर चिकनमध्ये मी पहिल्यांदा लिंबू पिळून घेते व्यवस्थित, नंतरनं पण आपल्याला पिळावाच लागणार आहे, सो आताच व्यवस्थित पिळून त्याला हे करून घेते, म्हणजे मॅरिनेशनला त्याला थोडंसं हेल्प होईल। आणि हलकंसं मीठ टाकून घेते, कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर मीठ जास्त नको व्हायला, याच्यासाठी आपण थोडीशी काळजी घेऊया। आणि देन हा आपला ग्रीन मसाला, तर मी आता सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर ह्याच्यामध्ये ग्रीन मसाला मी आता पूर्ण मिक्स करते, जेणेकरून ते आपण इझिली त्याला हे करू शकतो, मॅरिनेट करायला ठेवू शकतो। तर मला नाही वाटतं की सगळ्यांनी ही बिर्याणी ट्राय केली असेल, कारण मी पण मे बी जास्त साऊथमध्ये बनवली जाते। कारण जेव्हा मी ह्या बिर्याणीचा व्हिडिओ बघितलेला लास्ट टाइम इंस्टाग्रामवरती, तेव्हा मी ट्राय केलेली आणि खरंच खूप टेस्टी झालेली। सो मला आज परत वाटलं की परत एकदा आपण बनवू, खूप इझी आहे आणि खूप फास्ट बनते। तर हे बघा, मी छानसं असं सगळं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता त्याला थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात, तोपर्यंत पुढची तयारी करूयात आपण। तर मी याला आता रेस्ट करण्यासाठी ठेवते थोडं। आणि हे आता मी थोडासा जो राईस घेतलेला आहे दोघींपुरता, त्याला मी भिजत घालते। तर आता राईसमध्ये मी पाणी मिक्स करते, त्याला स्वच्छ असं वॉश करून घेते। आणि हा जो राईस आहे हा मी रिलायन्स मार्टमधून आणलेला आहे, बिर्याणी राईस आहे। आणि ह्याचा खूप होतो राईस, त्यामुळे तुम्ही जेव्हा क्वांटिटी घ्याल तेव्हा थोडीच घ्या, म्हणजे तुमच्याकडे जर जास्त बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता। बट आता आम्ही दोघीच आहे, तर मी 1 ग्लास घेतलेला, पण मी थोडंसं परत तांदूळ कमी केलं, कारण तेवढीच छान बनते। आणि जास्त बनली तर ती उरते पण,
परत नेक्स्ट डे तेच खावे लागणार, त्याच्यापेक्षा आपण थोडीच बनवू आणि थोडीच खाऊ. हे पाणी काढून घेते. ह्याला थोडं भिजायला ठेवलं तर काय आपल्याला हेल्प होते की आपण हे करू शकतो, म्हणजे तो तांदूळ इझिली शिजला जाईल. सो आता मी त्याला पाण्यातून ऑलरेडी काढलेलं आहे, तर अजून थोडं पाणी टाकते आणि त्याला मी भिजायला ठेवते. आणि आपले आता काय चिकन पण मॅरिनेट होते. ऑलमोस्ट तयारी आपली झालेली बिर्याणीची. तर थोडं आपण वेट करूयात. आणि कांदा वगैरे चिरलेला आहे मी. देन याच्यामध्ये मला अजून घ्यायचं आहे आता एक्स्ट्रामध्ये हे मी खडा मसाला असा स्टोअर केलेला आहे. खडा मसाला, अजून थोडंसं कोथिंबीर वगैरे चिरायची आहे. बाकी मग काय होऊन. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी, बघा कशी होते. मला तर फार आवडली, कारण जास्त मसाले वगैरे तशी बिर्याणी खाण्यापेक्षा ही बिर्याणी केव्हाही चांगलीच. सो त्याला थोडंसं आपण एक 10-15 मिनिट वेट करूया, जेणेकरून ते छानसं मॅरिनेट होईल आणि तांदूळ पण छानसा भिजला जाईल आणि इझिली तो कुक होईल. देन मग आपण तोपर्यंत काहीतरी काम करून घेऊयात. चला, मी लगेच कनेक्ट करते तुमच्यासोबत थोड्या वेळात, 15 मिनिटात. तर आता मी बघते, मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आपण चिकन आणि आता 10 मिनिटांनी आपण बनवायला घेऊयात. तर हे बघा छानसं असं मॅरिनेट झालेलं आहे. तर मी ते कुकर ऑलरेडी ठेवलेलं आहे. तर ह्याला मस्त असं गॅस लावून घेते आणि हे करूयात, आपण स्टार्ट करूयात. तर आपण छानसं असं गॅस लावून घेऊयात आणि कुकर मस्त तापू देत. मग आपण टाकूयात तेल. तर ऑलरेडी त्याच्यामध्ये नाही, थोडंसं पाणी आहे. थोडंसं तुम्ही चेक करा, जेव्हा पाणी असतं ना तेव्हा जर हे केलं आपण तर म्हणजे तेल एकदम तडतडतं. सो बेटर आहे की आपण त्याला छानसं असं एकदम क्लिअर करून घेऊयात. पाणी पूर्ण क्लिअर झालं की मग आपण तेल टाकूयात. तर मला वाटतं आता ऑलमोस्ट पाणी संपलेलं आहे. तर मी आता ह्याच्यात तेल टाकून घेते. तर मी ह्याच्यामध्ये छानसं तेल टाकून घेते. तेल थोडं जास्तच ठेवायचं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये, ग्रीन मसाल्यामध्ये. सो मी तेल थोडं जास्त ठेवते आणि आपण कांदा पण छानसा एकदम करपून घेऊयात. तेल छान गरम झालं असेल तर मी आता घेते याचं छान, ज्याने तुम्ही परतवू शकता ते तुम्हाला घ्यायचे. तर मला वाटते हे बेस्ट असेल. तर हे घेते आणि आता तेल तापलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात टाकायचे खडा मसाला. तर मी प्रत्येक ह्याच्यातला एक खडा मसाला घेतलेला आहे. हे बदाम फूल, दालचीन, मसाला वेलची, ही आपली ग्रीन वेलची, 2 लवंग आणि 2 मिरी. तर आपण टाकूयात आता तेलात. तर जास्त त्याला हे करू द्यायचं नाही, करपू द्यायचं नाही. आणि हे 2 माझे तमालपत्र, ते मसाल्याचंच भीती वाटते कारण ते असं उडतं ना, म्हणून. तर आता मी टाकते कांदा. आणि कांदा थोडासा जास्त करपून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. समोर तर आता आपण ह्याच्यात कांदा पण टाकलेला आहे. कांदा थोडं करपून घ्यायचा आहे. आणि मग कांदा थोडासा हलकासा करपूस भाजला की आपण टाकणार आहे टोमॅटो. मला वाटतं आता ऑलमोस्ट भाजलेला आहे तो. टोमॅटो पण टाकायचा आहे, जेणेकरून तो पण छान असा मिक्स होईल. मी आता हलवून घेते आणि आपण याला मस्त मिक्स करून घेऊयात. आणि त्याला म्हणजे ते टोमॅटो कसं छानसा विरघळला जाईल त्याच्यामध्ये आणि त्याची चव पूर्ण अशी तेलात उतरली जाईल. आपली बिर्याणी अजून टेस्टी बनेल. तर आता छानसं असं टोमॅटो त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तुम्हाला तेल हलकंसं रेड झालेलं दिसेल. तर आपण आता हे जे चिकन आहे ग्रीन ह्याच्यामध्ये करून घेतलेलं ग्रीन मसाला टाकून ते आपण आता त्याच्यात ॲड करून घेऊयात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही वाली रेसिपी. आपण बघूच थोड्या वेळात कशी बनते, कारण लास्ट टाइम आम्ही व्हिडिओ शूट नव्हता केला, खूप फास्टमध्ये बनवत. तर मी ह्याला पहिल्यांदा आता व्यवस्थित परतून घेते. असं परतून घेतलेलं आहे. तर जो मसाला होता त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं
आणि हे पण टाकून देते आणि छानसं आपण त्याला वाफवून घेऊयात. आणि वाफवून घेतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे राईस, जो की आपण भिजत घातलेला आहे. तर मला वाटते गॅस थोडासा आपण हाय फ्लेम करावा आणि कुकरवरती काहीतरी झाकून घ्यावं, जेणेकरून ते आतल्यात वाफेने शिजून जाईल. तर मी आता कुकरचं टोप पण घेते त्याच्यावरती झाकण्यासाठी. थोडंसं त्याला वॉश करून घेतलं आणि हलकंसं असं आपण वरच्यावरती ठेवायचं आहे. तुम्हाला काय त्याला शिट्टी द्यायची गरज नाही आहे. सो तुम्ही नॉर्मल हे करून घ्या, फक्त त्याच्यावरती ठेवा आणि त्याला एक वाफवून घेऊन द्या. वाफवून घेतलं की आपण मग त्याच्यात मस्त राईस टाकूयात आणि मग पाणी टाकून आपली बिर्याणी 3-4 शिट्ट्यांमध्ये शिजून जाईल. तर आता आपण बघूयात काय कंडिशन आहे चिकनची. वाव, तर हलकंसं असं वाफलेलं आहे, छानशी त्याच्यात उकळी आलेली. आणि खरंच सांगते इतका सुंदर त्याचा छान स्मेल येत आहे ना, म्हणजे वाव. हे बघा, तर त्याच्यात आता आपण तांदूळ ॲड करूयात जो आपण भिजवून घेतलेला आहे. नाही, आता मी हा भिजवलेला तांदूळ आहे याच्यातून थोडं पाणी काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये ॲड करून देते. तर ॲड करते मी राईस. मला वाटते थोडा घेतला ते बरं झालं, कारण तो फुलून परत किती मोठा झालेला आहे ऑलरेडी. तो आपण थोडाच घेतला ते बरं झालं. जास्त घेतला असता तर अजून जास्त झाला असता. खाणार आहे आम्ही दोघी आणि अजून तो खूप जास्त झाला असता. तर मी आता हा राईस याच्यात परतवून घेते व्यवस्थित आणि मग पाणी ॲड करूयात आणि थोडं टेस्ट करूयात. जर मिठाची गरज असेल तर मीठ ॲड करूयात. तर आता ते छान मिक्स झालेलं आहे आपलं. तर त्याच्यात आपण हलकीशी हळद टाकून घेऊयात. देन हलकासा गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही पण हे. आणि मी हलकंसं तिखट पण टाकून घेते. तर मी असे सगळे मसाले ॲड केलेले आहेत आणि अजून मीठ थोडंसं घेते, कारण लागणारच आहे. इतकं बस होईल मला वाटते. तर परत एकदा सगळं फिरवून घेते व्यवस्थित. हे मी सगळं जे टाकलेलं आहे ते सगळं ऑप्शनल आहे. मला असं वाटलं अजून थोडं चव वाढवण्यासाठी काय टाकू शकतो म्हणून टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी ह्याची टेस्ट खूप भारी येते. सो आता मी ह्याच्यात ॲड करते पाणी. तर कुकरमध्ये टाकताना तुम्हाला जास्त पाणी ॲड करायची गरज नाही आणि ह्या राईसला पण जास्त पाणी लागत नाही. सो आता मी तिखट टाकल्यामुळे त्याचा हलकासा रंग तुम्हाला रेड दिसेल, बट काय मॅटर करतो, आपल्याला चिकन बिर्याणी जास्त मॅटर करते. सो मी आता टेस्ट करते. अजून थोडं मिठाची गरज आहे, पण टेस्ट उत्तम आहे, खूप जास्त भारी टेस्ट आहे. तर एक एवढं मला वाटते बस होईल. नमक ॲड केलं आणि मी अजून एक गोष्ट आहे ती पण ऑप्शनल आहे, तूप ॲड करते. मला वाटतं की तूप ॲड केलं तर अजून छानसा राईस सुट्टा होईल म्हणून. माझ्याकडे हे जे आहे हे मी घरगुती तूप आणल्यामुळे ते पॅकेटमध्ये आहे. तर याच्यात मी थोडं ॲड करते. तर तूप ॲड करून घेतलं आणि आता त्याला हलकीशी उकळी येऊ दे, म्हणजे एकदम हलकीशी, आणि मग मी टोपण लावते. उकळी आल्यानंतर टोपण लावलं तर कसं शिजायला इझी होऊन जातं. सो आता बघा ऑलरेडी थोडा गॅस वाढवला ना, तर त्याला उकळी येऊन जाईल. आणि आता कोथिंबीर टाकते फायनल आपला गार्निशिंग करून घेऊया त्याचं. छान अशी कोथिंबीर टाकली, तिला मिक्स करूया. मग मस्त शिट्या देऊ त्याला. तर बघा हलकीशी उकळी आलेली आहे. तर मला वाटतं आता आपण त्याला टोपण लावून टाकूयात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्याचा रिव्ह्यू मी शेअर करेलच थोड्याच वेळात, एक 3-4 शिट्टीत शिजून जाईल. चला तर आता आपण टोपण लावून घेऊया. ठीक आहे, तर मी टोपण लावून घेतलेलं आहे. तर 4-5 शिट्ट्या देऊन घेते, मग बघू आपण राईस कसा बनतो. तर बघूयात आता कसा बनलेला आहे आपला, नाही कशी बनलेली आहे आपली ग्रीन चिकन बिर्याणी. तर बघा वाव, छान शिजलेली आहे. अरे वाफ येते कॅमेरावरती.
तर मला वाटते छान हे झालेली शिजलेली आहे मस्त अशी. तर आपण आता सर्व करून घेऊयात. एक चिकनचा पीस आलेला आहे वरती. हो हो भाजला. नाही नाही छान शिजलेली आहे. तर चला मस्त सर्व करू, एन्जॉय करू आणि तुम्हाला लगेच रिव्ह्यू सांगते मी. तर हे बघा मी छानशी अशी सर्व करून घेतलेली आहे. हे आहे कांदा, टमॅटो आणि काकडी आणि ते दही आणि मीठ. तर आम्ही केव्हा पण नॉनव्हेज बनवू किंवा काही व्हेजची स्पेशल डिश बनवू तर तेव्हा हे असतं म्हणजे असतं. आम्हाला फार आवडतं. आणि साईडला घेतलेलं आहे लिंबू. आणि हे आहे आपली छानशी अशी बिर्याणी. तर बघू शकता किती छान बनलेली आहे. तर एकदम एक थोडा छोटा बाईट ट्राय करते. एकदम टेस्टी झालेले आहे आणि एकदम खूप मस्त अशी झालेली आहे. तर आता चला खूप टाइम झालेला आहे तर आम्ही मस्त अशी चिकन बिर्याणी एन्जॉय करतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. आणि जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा अशा छान नवीन व्हिडिओजसाठी. बाय, गुड नाईट.